नमस्कार. आजच्या दिवसाची सुरुवातच अगदी छान झाली. काही कारणाने आपल्या चेहऱ्यावरती सकाळी सकाळी हसू जर उमटलं तर मग तो दिवसच अगदी छान होऊन जातो असा माझा अनुभव आहे. आता तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न निर्माण झाला असेल की असं काय घडलं की ज्यामुळे सकाळी सकाळी माझ्या चेहऱ्यावरती हसू उमटलं. तर त्याचं उत्तर आहे आजची वर्तमानपत्र. सकाळी दरवाजा उघडून पेपर हाती घेतला आणि पहिल्याच पानावरती आता महाराष्ट्राचे देवाभाऊ झालेले, सगळीकडे देवाभाऊ म्हणून ते आता परिचित झालेत, सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचा हा पानभर फोटो जाहिरात पाहिली. त्यावरती घर घर संविधान पोहोचवणार हे मोठ्या अक्षरांमधील वाक्य पाहिलं आणि मग खूपच हसायला आलं. कालच विजयादशमीचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं नागपूरला झालेलं एकीकडे हिंदूंना एकजुटीचं आवाहन करणारं आणि त्याचवेळी त्याच भाषणात दलितांविषयी ममत्व दर्शवणारं असं विरोधाभासी वक्तव्य ऐकून खूप हसलो होतो. आणि आज लगेच देवाभाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस यांचं हे उतू चाललेलं सगळं संविधान प्रेम पाहायला मिळालं. त्यावर हसत असतानाच पेपरचं मागचं पान पाहिलं आणि मग तर खरं सांगतो खूप अगदी मोठ्याने हसायला आलं. माझ्यासाठी चहा घेऊन आलेली सकाळी सकाळी बायको माझं ते हसणं पाहून गडबडली होती. तिला समजेच ना की काय झालं, मला एकदम सकाळीच मी इतक्या का मोठमोठ्याने हसतोय. मग मी तिला पेपरचं हे मागचं पान दाखवलं. सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये आज हे आहे, महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, म्हणूनच सामान्यांना भावला. हे असं पानभर विनोद सोडून देऊया. पण खरं म्हणजे मनात असं आलं, देवाभाऊंसाठी या जाहिरातींमधील मजकूर वाक्य जर लोकांकडून मागवली असती, महाराष्ट्राच्या जनतेकडून मागवली असती, तर ती वाक्य बहुधा अशी असली असती: गुजरातसाठी झटला, धार्मिक आणि जातीय विद्वेष वाढवण्यासाठी राबला आणि म्हणूनच महाराष्ट्र द्रोही ठरला. खरं म्हणजे लाजा वाटायला पाहिजेत स्वतःच्या या अशा खोट्या नाट्या उदात्तीकरणाच्या जाहिराती करायला. आणि केवळ देवेंद्र फडणवीसांनाच नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सुद्धा. साऱ्या आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं करून टाकलं आणि वर हे असे मिरवून घेत आहेत निर्लज्जपणे. या देवेंद्र फडणवीसांसारखा नालायक गृहमंत्री आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता. नालायक हे शिवी या अर्थानं मी विशेषण वापरत नाहीये, तर त्या गृहमंत्रीपदाची, राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळण्यामध्ये ते अजिबात लायक ठरलेले नाहीत या अर्थाने. या राज्यात आणि विशेषतः मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांमध्ये कायदा मोडणाऱ्यांची संख्या आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, प्रचंड झालेली आहे. रोज आपण वाचतोय, रोज आपण पाहतोय की या संदर्भात आता आपण उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आदी राज्यांना दूषणं देणं पूर्णपणे बंद करायला हवं. बलात्कार आणि खुनांचं राज्य अशी आपल्या राज्याची आता देशात ओळख झालेली आहे. आणि हे मी म्हणत नाही आहे, तर सगळी आकडेवारी देऊन वर्तमानपत्रच म्हणतायत. आजच्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा या संबंधाची आकडेवारी आहे. पहा, महिला आणि मुलींवरील अत्याचारात तर आता आपलं राज्य देशात आघाडीवर झालंय. कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात याबाबतची आकडेवारी जाहीरपणे सांगितलेली आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पोलिसांच्या देखात ढवळ्या, म्हणजे इतक्या सगळ्या लोकांसमोर खून होत आहेत. महाराष्ट्रामध्ये बलात्कार, लहान लहान मुलींवरती बलात्कार सुरू आहेत. मी तुम्हाला फक्त एक आकडेवारी वाचून दाखवतो. आण रे ते 2022 7084 बलात्कार झालेत. 2023 7521 बलात्कार झालेत. 24चा यायचा आहे. अपहरण, महाराष्ट्रातल्या मुली पळवणे, 2022 9297 मुली पळवल्या गेल्या. 2023 9698 मुली पळवल्या गेल्या. हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, त्याच्यानंतर त्यांचे ते काय ट्रॅफिकिंग वगैरे जे चालतं वगैरे. 2023ला हे सगळे गुन्हे जर समजा आपण पकडले, मी आता तुम्हाला जे वाचून दाखवले, तर 2023ला 47,381 गुन्हे आहेत.
हा समृद्ध महाराष्ट्र. बाईबद्दल काही जर समजा एखादी गोष्ट घडली तर रांजाच्या पाटलाच्या चौरंग करणारा आमचा शिवराय, या आमच्या शिवरायांनी काय सांगितलं, जी धाक भीती ती जी होती कुठे राज्यामध्ये. ही जर महिलांची परिस्थिती असेल, लहान मुलींची परिस्थिती असेल, कोणत्या भरोश्यावरती शाळांमध्ये पाठवायच्या आमच्या संगीताताई कुठे गेले त्या? यांनी ते बदलापूरचं भाईंदरचं नाही, बदलापूरचं एका लहान मुलीला न्याय देताना त्यांनी हे सगळं प्रकरण काढलं आणि मग सगळ्यांना कळलं की असं असं झालेलं आहे म्हणून. हे सुराज्य, हे स्वराज्य, हे माझं राज्य, हे महाराष्ट्र राज्य. ज्या राज्याकडे बघून आतापर्यंत अनेक राज्यांनी स्वतः उभारी घेतली, प्रत्येक राज्यातल्या माणसाला वाटायला लागलं की महाराष्ट्रासारखं आम्हाला प्रगत व्हायचंय, तो महाराष्ट्र असा अधोगतीला चाललाय. मुंबईमधील बाबा सिद्दीकी यांची हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते सगळे 3-13 वाजल्याचं ज्वलंत आणि अगदी ताजं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हे देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रासाठी झटणं आहे. त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या शाळेचे संचालक तब्बल 45 दिवस म्हणजे 1.5 महिना फरार राहिले. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्यावर आणि सरकारी वकिलांना सलग 2-3 सुनावण्यांमध्ये प्रचंड धारेवर धरल्यावरती, कठोर ताशेरे ओढल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. का इतके दिवस ते संचालक त्यांना अटक होऊ शकले नाही? तब्बल 1.5 महिना ते कसे काय अटकेपासून लांब राहू शकले? याला कारण म्हणजे त्यांची जात, याला कारण म्हणजे त्यांचं आपटे हे आडनाव, आणि याला कारण म्हणजे त्यांचं RSSची भाजपशी संलग्न असतं. हे अशा पद्धतीने एका ठराविक जातीच्या, एका ठराविक विचारसरणीच्या आरोपींना झुकतं माप देणं आणि दुसरीकडे अन्य समाजामधील विचारवंतांना, समाजसुधारकांना, लेखकांना अर्बन नक्षलवादी ठरवून वर्षानुवर्ष जेलमध्ये सडवून टाकायचं, डांबून टाकायचं. ते तडफडत मरत असताना सुद्धा त्यांना किमान मानवी सुविधासुद्धा मिळू द्यायच्या नाहीत. आपल्या विचारसरणीच्या, आपल्या जातीच्या आरोपींचे आणखीन गुन्हे किंवा ती गुन्ह्यांची साखळी उघडकीला येऊ नये म्हणून अन्य जातीच्या आरोपीचं पोलिसांच्या गाडीमध्ये एन्काउंटर करून टाकायचं. हे या सगळ्या कृती म्हणजे तुमचं बहुजनांसाठी राबणं आहे काय? फडणवीस साहेब, घर घर संविधान तुम्ही पोचवणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक बौद्धिक परिश्रमातून वर्षानुवर्षाच्या आकाराला आलेलं आपलं भारतीय संविधान तुमच्या मातृसंस्थेला म्हणजे RSSला मान्य तरी होतं का? अजून तरी आहे काय? ज्या पद्धतीने त्यांचा आपला प्राणप्रिय तिरंग्याला विरोध होता, त्याचप्रमाणे भारतीय संविधानाला सुद्धा त्यांचा विरोध होता. आपल्याकडे आपली श्रेष्ठ अशी मनुस्मृती म्हणजे परमेश्वरी, साक्षात परमेश्वरी न्यायप्रणाली अस्तित्वात असताना या आधुनिक संविधानाची आपल्याला गरजच काय, असा प्रश्न संघाने त्यावेळेला उपस्थित केलेला होता. त्या सगळ्याचे दाखले आहेत. ऑब्झर्व्हरचे त्यावेळचे अंक अजूनही उपलब्ध आहेत गुगलवरती वगैरे सगळीकडे. संविधानाविषयी तुम्ही तुम्हा सगळ्यांना म्हणजे RSS आणि आता भारतीय जनता पार्टीच्या मंडळींना मनातून, आतून किती आदर आणि किती आस्था आहे त्याचं दर्शन आजही अनेकदा घडवताच की तुम्ही लोक. ठिकठिकाणी संविधानाची मंदिरं उभारायची आणि प्रत्यक्षात कृती मात्र त्यातील संविधानातील सगळ्या मूल्यांची तोडमोड करणारी करायची. हा तुमचा कावा जनतेला कळत नाही असं तुम्हाला वाटतं का देवाभाऊ? सरकारचा असा कोणताही धर्म असणार नाही. सरकारी कामकाजामध्ये धर्माचा हस्तक्षेप राहणार नाही आणि देशातील सर्व धर्मियांसाठी सरकारची वागणूक समान राहील. ही भारतीय संविधानामध्ये असलेली मूलभूत तत्व नरेंद्र मोदींपासून ते तुमच्यापर्यंत फडणवीस साहेब किती लोक पाळतात हो? तुम्ही लोक संविधानिक मूल्यांची करीत असलेली सगळी तोडफोड जनता उघड्या डोळ्यांनी पाहते. त्यामुळे तुमच्या या घर घर संविधानच्या सगळ्या सवंग घोषणा
आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला पाया पडतानाच्या फोटोंना या राज्यातील जनता आता अजिबात भुलणार नाही, हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटना आपल्या राष्ट्राला अर्पण करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब काहीसे अस्वस्थ होते. भविष्यात अयोग्य हातांमध्ये या राज्यघटनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जर गेली तर मग काय होईल या चिंतेने त्यांना त्यावेळी ग्रासलं होतं. त्यांची ती चिंता तुम्ही लोकांनी खरी असल्याचं सिद्ध करून दाखवलंय. फडणवीस साहेब, तुम्ही आणि मोदी साहेबांनी आणि तुम्ही सगळ्यांनी. बाबासाहेब प्रचंड दूरदृष्टीचे नेते होते आणि म्हणूनच आपल्या त्याच भाषणात 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्या घटनासभेत केलेल्या अखेरच्या भाषणात एका प्रख्यात राजकीय विचारवंतांचा कोट त्यांनी उद्धृत केला होता आणि त्यात म्हटलेलं होतं की आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावर वाहणं किंवा तो देशातील सगळ्या लोकशाही संस्था चोखडून टाकू शकेल इतपत त्याच्यावर विश्वास टाकणं हे अत्यंत धोक्याचं ठरणार आहे. बाबासाहेबांनी व्यक्त केलेला तो धोका भारतीय जनतेच्या काहीसा विस्मरणात गेला होता आणि त्यामुळेच RSS आणि भारतीय जनता पार्टीचं फावलं मागच्या काही वर्षांमध्ये. आता उशिरा का होईना, परंतु बहुसंख्य जनतेला आपण काय करून बसलो ते लक्षात आलं आणि त्यामुळेच बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या समोर पाया पडण्याचा नाटकी प्रचार करून त्याचा तुम्हा लोकांना आता काहीही लाभ होणार नाही या पुढच्या काळात. फडणवीस साहेब, मार्च 2022 रोजी महाराष्ट्राच्या डोक्यावरती 5,76,000 कोटी रुपयांचं कर्ज होतं, जे अगदी योग्य मर्यादेत होतं. परंतु मागच्या अवघ्या 2.5 वर्षात ते 8 लाख कोटींच्या जवळ पोहोचवलं तुम्ही लोकांनी. हे तुमचं महाराष्ट्रासाठी झटणं आहे. अहो, हे महाराष्ट्राला खड्ड्यात घालणं आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा प्रकारची घोषणा तुमच्या मोदी साहेबांनी मागे कधीतरी केली होती. आज महाराष्ट्रात तुम्हा सत्ताधाऱ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये खिलवल्याशिवाय कोणतंच काम मिळत नाही, कोणतंच कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अब्जावधी रुपयांचे भ्रष्टाचार, रस्ते, कंत्राटी भरती, MSRTC, रुग्णवाहिका खरेदी, आश्रमशाळा अशा सगळीकडे झाले. एकही क्षेत्र मुक्त नाही ठेवलं तुम्ही भ्रष्टाचारापासून. हे तुम्हा तिघांचं महाराष्ट्रासाठी झटणं आहे. अहो साहेब, बाकीचं जाऊ द्या, परंतु आश्रमशाळांसाठी तिथल्या मुलामुलींसाठी दुधाची खरेदी 140 रुपये लिटरनं करता. 30-35 रुपये लिटरनं शेतकऱ्यांकडून दूध मिळतं, दूध खरेदी केलं जातं आणि त्या आश्रमशाळांपर्यंत पोचताना 140 रुपये लिटर. कसं काय घडतं हे? अगदी खरवडून अक्षरशः ओरपलं हो तुम्ही लोकांनी मागच्या 2.5 वर्षात आमच्या या महाराष्ट्राला. आणि आता त्या सगळ्यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळावं म्हणून मग हे निवडणुकीच्या तोंडावरती माझी लाडकी बहीण, म्हणून मग हे निवडणुकीच्या तोंडावरती टोल माफी. 10 वर्ष बोंबलतोय आम्ही, त्यावेळेला नाही करता आलं तुम्हाला. तिकडे सर्व शासकीय कामं करणारे ठेकेदार त्यांची तब्बल 40,000 कोटींची थकबाकी रखडले मागच्या काही महिन्यांपासून. बिलच मिळत नाही त्यांची आणि ती मिळत नाही म्हणून सरकारची सगळी कामं त्यांनी बंद करून टाकलेली आहेत. हा तुमचा राज्यकारभार. महाराष्ट्रासाठी झटले नाही तुम्ही, महाराष्ट्राला लुटलं तुम्ही. बहुजनांसाठी राबला नाहीत तुम्ही, बहुजनांमध्ये धर्म आणि आरक्षण जातीपातीवरून वितुष्ट वाढवलं तुम्ही आणि म्हणूनच सामान्यांना भावलेले नाहीत तुम्ही अजिबात, तर त्यांच्या रोषाला कारणीभूत ठरलेत तुम्ही. प्रचिती येईलच तुम्हाला सगळ्यांना याची सगळ्याची लवकरच. घोडा मैदान काय आता फार लांब राहिलेलं नाही. अभिव्यक्तीच्या सर्व प्रेक्षक हो, काय वाटतं तुम्हाला या सगळ्या बाबतीत? तुमच्या भावना, तुमचे विचार आवर्जून कळवा तुमच्या कमेंट्सच्या द्वारे मला. आणि हो, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर प्लीज आता सबस्क्राईब करा लगेचच. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.